गाव या व्यवस्थेची दुसरी काळी बाजू। गावातील वाद व्यक्तीशी नसून पिढ्यानपिढ्यांचा वारसा असतो, ज्यामुळे कटुता निर्माण होते आणि ती सगळ्या येणाऱ्या पिढ्या नासवते। गावात शेतीतली वाट ही केवळ रस्ता नसून सत्तेची आणि वर्चस्वाची द्योतक असते, ज्यामुळे अनेक वाद निर्माण होतात। गावातील निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया कमी आणि व्यक्तिगत युद्ध जास्त असते, ज्यामुळे गाव दोन गटांत विभागलं जातं। गावात प्रगती करणारा माणूस हा प्रेरणा ठरत नाही, तो धोका ठरतो, ज्यामुळे गाव स्वतःचीच प्रगती अडवते। गावात महिलांना व्यक्तिस्वातंत्र्य नाही, त्यांना शेतीतले निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, ज्यामुळे त्यांचे जीवन कोंडवाड्यातून बाहेर पडणे कठीण होते। गाव बाहेरून सुंदर दिसतं, पण गावात राहून माणूस म्हणून जगणं आजही सोपं नाही। गावाची व्यवस्था बदलण्यासाठी विचार बदलणे आवश्यक आहे।